सर्वांना सप्रेम जय भीम. संविधान फाउंडेशन द्वारा संचालित संविधानाची शाळा संवाद क्रमांक 79 मध्ये मी महेंद्र कुमार मेश्राम आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. संविधान शाळेची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनानं करूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद. संविधान शाळेच्या 79वा संवादाचा विषय आहे शोषित वंचितांच्या विकासाचे प्रश्न आणि हिवाळी अधिवेशन 2022. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत संविधान फाउंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी आदरणीय इजेड खोब्रागडे सर. मी संविधान फाउंडेशनच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करतो. फेसबुकच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा स्वागत करतो. सर्वप्रथम विषयाला सुरुवात करण्यापूर्वी संविधान फाउंडेशनचा एक संक्षिप्त परिचय देऊ इच्छितो. संविधान फाउंडेशन ही नॉन प्रॉफिटेबल व्हॉलंटरी सोशल ऑर्गनायझेशन आहे. संविधानाच्या जागरासाठी काम करते आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शाळांमधून संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा अभिनव उपक्रम आदरणीय इजेड खोब्रागडे साहेब जेव्हा नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये हा उपक्रम नागपूर जिल्ह्यातून सुरू केला. पुढे तो कार्यक्रम विस्तारित झाला, तो महाराष्ट्रभर पसरला आणि आता 2015-16 पासून तो देशव्यापी झाला. राज्यव्यापी देशव्यापी असे अनेक कार्यक्रम आता होऊ लागले आहेत. शासकीय पातळीवर, अशासकीय पातळीवर, सामाजिक संघटनांच्या पातळीवर संविधानाच्या मूल्य जागराचे काम वेगवेगळ्या संस्था करीत आहेत. संविधान फाउंडेशन सुद्धा संविधानाच्या प्रसारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. 2012 मध्ये आदरणीय इजेड सरांच्या नेतृत्वाखाली संविधान फाउंडेशनची स्थापना झाली आणि संविधानाच्या कार्यशाळा, संविधान व्याख्यानमाला, संविधान परिषद, संविधान साहित्य संमेलन असे अनेक उपक्रम या संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आयोजित करू लागलो. संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा, संविधानाची तत्वे मूल्ये हे घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचावी या प्रामाणिक हेतूने आमचा एक हा छोटासा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाचा एक भाग म्हणून गेल्या 1 मे महाराष्ट्र दिनी आम्ही संविधानाची शाळा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. आजचा 79वा संवाद. या संवादाचा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. संविधान फाउंडेशन संविधानाच्या जागरासोबतच संविधानाच्या मूल्याच्या विचारांच्या प्रचारासोबतच सामाजिक आर्थिक विकासाच्या प्रश्नांवर सुद्धा काम करते, सोशल ॲडव्होकेसी काम करते. शासनासोबत सातत्यानं पत्रव्यवहार करणे, शासनाच्या समोर प्रश्न मांडणे आणि त्या प्रश्नांचे निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणे हा सुद्धा संविधान फाउंडेशनच्या कामाचा एक भाग आहे. 2019 मध्ये आम्ही नागपुरातील दीक्षाभूमीमध्ये भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते आणि त्यात दुर्बल घटकांशी संवाद असा विषय ठेवला होता आणि या विषयामधून संविधान आमच्या वस्तीपर्यंत पोहोचलेच नाही असा अत्यंत गंभीर असा प्रश्न निर्माण झाला होता. स्वतः हा प्रश्न त्यांनी मांडला जे स्वतः वंचित आहेत, शोषित आहेत. संविधानातील तरतुदी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही म्हणून त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि ही परिस्थिती वास्तविकता आहे. आम्ही ती जवळून पाहत आहोत आणि म्हणूनच मग 2019 पासून आम्ही शोषितांच्या वंचितांच्या वस्त्यांपर्यंत जाणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडणे असा एक प्रयत्न करू लागलोय. नागपूर विभागामध्ये तो सर्वप्रथम सुरू केला आणि आता हळूहळू आम्ही इतर विभागातही त्या दृष्टीनं प्रयत्नरत आहोत. नक्की काय प्रश्न आहेत या शोषित वंचित समाजाचे आणि हे प्रश्न सरकारच्या समोर आपण जे काही मांडत आहोत ते सरकारने त्या पद्धतीनं कशा पद्धतीने त्याची सोडवणूक करावी तर हा विषय नेमका काय आहे
हे समजून घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. बरेचदा शोषितांच्या वंचितांच्या प्रश्नांकडे तेवढ्या डोळसपणे पाहिले जात नाही आणि म्हणून प्रश्नांचे वास्तव समजून घेण्यासाठी आजच्या या संवादाचे आयोजन करण्यात आले. मी आदरणीय एजेड सरांचे पुनश्च एकदा स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी संवादाला सुरुवात करावी. संविधान शाळेमध्ये जे सर उपस्थित आहेत, सहभागी झाले आहेत, त्यांचं मी संविधान फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. आणि आता डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम यांनी जी भूमिका मांडली त्याला पुढे घेऊन जात विषय जो आहे की शोषित वंचिताच्या विकासाचे कार्यक्रम किंवा विकासाचे जे प्रश्न समस्या आहेत, विकासासाठी सरकारी केंद्र आणि राज्य सरकारने आणलेल्या योजना आहेत, त्या योजनाची अंमलबजावणी, मूलभूत गरजा आहेत, मूलभूत सुविधा आहेत त्यांच्या वस्तीमधल्या, आणि हे प्रश्न सातत्याने संविधान फाउंडेशनच्या वतीने आम्ही पण मांडत असतो आणि इतर संघटना पण मांडत असतात. मागचं जे अधिवेशन झालं होतं ते 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान मुंबईला पावसाळी अधिवेशन झालं. आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रामुख्याने आम्ही 4 लक्षवेधी संविधान फाउंडेशनच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व संबंधितांना पाठवल्या होत्या. आणि त्या ज्या 4 लक्षवेधी होत्या त्या 4 लक्षवेधी मधला पहिली जी लक्षवेधी होती ती की अनुसूचित जाती जमातीचे शेड्यूल कास्ट सप्लॅन ज्याला म्हणतो आपण, अनुसूचित जाती उपयोजना, आणि जमातीसाठी ट्रायबलसाठी आदिवासी उपयोजना. तर ह्या जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या विकासासाठी जी दरवर्षी बजेटमध्ये तरतूद केली जाते, ती तरतूद त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असली पाहिजे, प्लॅन बजेटच्या, आणि ती त्या वर्षात खर्च केली पाहिजे. आणि जर काही कारणाने खर्च नाही झाली तर ती कॅरी फॉरवर्ड केली पाहिजे आणि मग दुसऱ्या वर्षाची टाकून, अशा पद्धतीने हे भारत सरकारचं धोरण आहे जे 6व्या पंचवार्षिक योजनेतून आलेला आहे. हा विषय आम्ही सातत्याने मांडत असतो. पण ते लक्षात असं आलं RTI मधून माहिती घेतल्यानंतर, तर 2014-15 पासून तर आजच्या या 22-23 पर्यंत जे शेड्यूल कास्ट सप्लॅनचं जे बजेट मध्ये जो काही पैसा मिळाला पाहिजे तो लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पूर्णतः दिला जात नाही आणि दिला तो खर्च होत नाही. या दोघांची गोळाबेरीज केली आपण तर आपल्या असं लक्षात येईल की आता 22-23 म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 32,000 कोटी रुपये हे नाकारण्यात आलेले आहे. म्हणजे एक तर दिले नाही आणि दिले ते खर्च केले नाही, दोन्ही मिळून. हीच परिस्थिती शेड्यूल ट्राईबची आहे. आणि मग हा शोषित वंचित जो वर्ग आहे तर या वर्गाच्या साठी हे जे बजेट आहे, हे बजेट कशासाठी, कोणत्या योजना खर्च करायचं, तर ह्या शैक्षणिक योजना आहेत, शिक्षणाच्या योजना आहेत. शिक्षणाच्या योजनेमध्ये शिष्यवृत्ती आहे, फी माफी आहे, ते प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे, नामांकित संस्थेमध्ये आहे, तर परदेशमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती आहे, अशा महिला मुलींसाठी ती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अशा अनेक प्रकारच्या ज्या काही सरकारने शिष्यवृत्तीच्या योजना आणल्या, त्या शिष्यवृत्तीच्या योजना या समाजातला जो गरीब वर्ग आहे, वंचित वर्ग आहे, निर्धन वर्ग आहे, की अशांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांनाही शिक्षण मिळालं पाहिजे. तर ही शिष्यवृत्ती देणं, फी माफीची योजना आणलेली आहे. ती फी माफीची योजना SC साठी आहे, ST साठी आहे आणि VGNT साठी पण आहे, ती योजना आणलेली आहे. शिष्यवृत्तीची योजना तर SC ST OBC VGNT मायनॉरिटी या सर्व ज्याला आपण आरक्षणातला वर्ग म्हणू आणि प्लस मायनॉरिटी यांच्यासाठी योजना आहे. आणि या सगळ्या योजनेचा उद्देश एकच आहे की शिक्षणापासून वंचित राहू नये, पैसे नाही म्हणून शिकले नाही असं होऊ नये, म्हणून त्यांच्यासाठी ह्या आर्थिक मदतीची योजना आहे. आणि ते भारत सरकार शिष्यवृत्ती, तर ते भारत सरकारचं त्यामध्ये जो काही खर्च होतो राज्याचा, त्यामध्ये 60% म्हणजे हिस्सा हे भारत सरकार देते आणि 40% महाराष्ट्र सरकार. ते सगळ्या राज्यामध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना ती राबवली जाते. म्हणजे ही झाली शिक्षणाची योजना. त्याच्यासाठी वसतिगृहाची सोय आहे. जिथे वसतिगृहामध्ये जागा मिळत नाही पात्र असू नये म्हणून स्वाधार नावाची योजना आणलेली आहे. आता ही स्वाधार SC आणि ST साठी आहे, पण ती OBC VGNT
इव्हन मायनॉरिटीला ती लागू केली पाहिजे, कारण त्यांची सगळ्यांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती ही सारख्या पद्धतीची आहे, ते एक मागासवर्गीय म्हणूनच आहेत. तर अशा पद्धतीची ही जी काही शिष्यवृत्तीची योजना आहे, ती शिष्यवृत्तीची योजनेसाठी जो बजेटमध्ये पैसा मिळतो, तो बजेटचा पैसा त्यावर तो खर्च केला पाहिजे. तर तो पैसा अखर्चित राहण्याचं काही कारण नाही. आणि जर अखर्चित राहत असेल तर मग त्यामध्ये सरकार आणि संबंधित विभाग जे आहेत ती योजना राबवणारे ते त्याला दोषी ठरतात. आता ही बाब आम्ही यापूर्वीच्या पण सरकारच्या निदर्शनास आणून दिली, लेखी आम्ही हे कळवत असतो. आणि म्हणून बजेट जर राबवायचं असेल तर तो मग बजेटचा कायदा झाला पाहिजे. यासाठी आमची सातत्याने 2017 पूर्वीपासून ती मागणी आहे की बजेटचा कायदा झाला पाहिजे. आणि एकदा बजेटचा जर कायदा झाला तर ती जबाबदारी निश्चित होईल. म्हणून ही एक लक्षवेधी आम्ही मांडली होती की ही बजेटची स्थिती आहे, पैसे खर्च होत नाही, 32,000 कोटी रुपये वंचित शेड्यूल कास्टचे राहिलेले आहेत. आणि ही काही भूषणावह गोष्ट नाही. आपण जर संविधानाच्या भाषेत बोलायला गेलो तर संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहे, ज्याला ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट म्हणू. आणि त्याच्यातलं त्यांनी सामाजिक आर्थिक विकासाच्या योजना राबवल्या पाहिजे. आणि त्याच्यातलं जे आर्टिकल 46 आहे ते अतिशय महत्वाचं आहे की राज्यांवर हे जबाबदारी टाकलेली आहे की राज्यातला जो कमकुवत वर्ग असेल, जे लोक असतील की त्यांच्या सामाजिक त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवल्या पाहिजे विशेष करून. आणि त्यातही अनुसूचित जाती आणि जमाती याच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्या आणि त्यांच्यावर होणारा जो सामाजिक अन्याय आहे आणि त्यांचं होणारं जे शोषण आहे ते थांबवलं पाहिजे. अशा प्रकारचं आर्टिकल 46 आणि हेच राज्याचं आणि सामाजिक न्याय विभागाचं काय म्हणू आपण व्हिजन आणि मिशन आहे. असं असताना म्हणजे सरकारची ती जबाबदारी असताना, घटनात्मक जबाबदारी असताना बजेटचा पैसा अखर्चित राहणं किंवा मग त्या योजनेवर पैसे नीट योजना न राबवणं, त्यांना निधी उपलब्ध वेळेवर न करून देणं म्हणजे सामाजिक अन्याय हे सरकारकडून होतो आहे. एक्सप्लॉयटेशन पण सरकारकडून होत आहे, सरकारी यंत्रणेकडून होतो आहे. हे आम्ही सरकारला सातत्याने सांगत होतो. आणि म्हणून जर बजेटचा कायदा आणला तर बजेटचा कायदा आणल्यानंतर त्याचं एक नीटपणे त्याचं प्लॅनिंग करता येईल, त्याला योजना नीटपणे फ्रेम करता येईल, सिव्हिल सोसायटीचा त्यामध्ये सहभाग करता येईल. आणि योजना राबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर, यंत्रणेवर ती जबाबदारी पण निश्चित करता येईल. कारण ह्या योजना राज्य स्तरावर पण राबवल्या जातात आणि जिल्हा स्तरावरच्या योजना डीपीसी मार्फत पण राबवल्या जातात. डीपीसीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात आणि कलेक्टर हे सदस्य सचिव असतात. आणि ही एवढी यंत्रणा आपल्याकडे आहे. आणि आर्टिकल 46 सांगतं की कोणताही सामाजिक अन्याय होऊ नये, त्यांचं शोषण होऊ नये. आणि म्हणून जर 32,000 कोटी रुपये जर आपण खर्च करत नसू तर मला वाटते सरकार संविधानानुसार काम करत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून हा कायदा केला पाहिजे. तो कायदा करणं फार गरज आहे. कारण तेलंगणा आहे, कर्नाटका राज्य आहे, तेलंगणा राज्य आहे, आंध्र प्रदेश आहे, नंतर आता तिकडे पंजाबमध्ये आहे, राजस्थान आहे. या राज्याने तो कायदा केलेला एक सामाजिक न्यायाचा विषय म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून कायदा झालाच पाहिजे अशी ही मोहीम आहे. आणि त्या मोहीम आणि इतरही लोक, वैभव गीते, ॲडव्होकेट केवल उके आणि इतरही लोक यासाठी प्रयत्न करत असतात. आम्ही प्रयत्न करत असतो, इतरही करणारे लोक आहेत. तर पहिली लक्षवेधी जी होती ती होती अनुसूचित जातीच्या विकासाच्या बजेटचा कायदा झाला पाहिजे. नंतर दुसरी लक्षवेधी आम्ही पाठवली होती ती अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संदर्भातली होती की अॅट्रॉसिटी ऍक्ट जो 89चा आहे, नंतर सुधारित जो 2016ला झाला, 15ला झाला, त्याची नियमावली 2016ला आली. तर जातीय अत्याचार होऊ नये ते थांबले पाहिजे, ते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे. आणि त्याचा संबंध अॅट्रॉसिटीचा हा आपल्याला सामाजिक आर्थिक विकासाची, शैक्षणिक विकासाची पण जोडावा लागतो. तर कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि आम्ही त्यामध्ये असं लक्षवेधी मांडताना मुद्दा मांडला होता की राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियमावलीच्या नियम 16 प्रमाणे जी राज्यस्तरीय एक देखरेख आणि सनियंत्रण समिती गठीत करणं आवश्यक आहे, ते मॅन्डेटरी आहे रूल प्रमाणे. तर ती नवीन 2018 मध्ये ती शेवटची बैठक झाली होती जेव्हा देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्या 2018च्या मिनिट्स मध्ये काय काय निर्णय झाले, त्याचं पुढं काय झालं हे बघण्याची जबाबदारी त्या राज्यस्तरीय कमिटीवर आहे.
परंतु महाविकास आघाडी सरकारनी पण एक अशी कमिटी तयार केली नाही, त्या कोणती बैठक घेतली नाही. आता ते सरकार 2.5 वर्षानंतर जाऊन नवीन सरकार आलेलं आहे, त्यांच्या पुढे पण आम्ही हा विषय मांडला. अजून तरी ती समिती गठीत झाल्याचं आम्हाला काही ऐकवीत नाही आहे, समजलं नाही. सोशल मीडियामध्ये या गोष्टी येत असतात. तर आम्ही आता नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण आम्ही लक्षवेधी पाठवली, त्यांना सांगितलं की ही मॅन्डेटरी आहे रूल 16 ची कमिटी स्थापन करा आणि त्याची बैठक ही जानेवारी आणि जुलै या तारखा ठरवून दिल्या, म्हणजे ते महिने ठरवून दिलेले आहे, ती झाली पाहिजे. आणि त्या बैठकीमध्ये एकूणच राज्यातील अट्रॉसिटीचे जी काही प्रकरण आहेत, त्यामध्ये आर्थिक मदत देणे आहे, त्याचं पुनर्वसन आहे, अनेक गोष्टी आहेत, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे, ज्या केसेस झाल्या त्या कोर्टात आहेत किंवा तपासात आहेत, त्याचं काय झालं, शिक्षेचं प्रमाण कसं वाढेल आणि एकूणच जातीय अत्याचार थांबतील यासाठी जो कायदा आहे त्या कायद्याचं जे पर्पज आहे, जे ध्येय उद्दिष्ट आहे कायद्याचं, ते पूर्ण करण्यासाठी या अट्रॉसिटी ऍक्ट आणि नियमावली जी तयार केलेली आहे त्या तरतुदी आहेत. हा विशेष कायदा आहे, एक 22-23 कलमाचा हा कायदा आहे. तर त्यामुळे ती झालेली नाही हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि हा एक अट्रॉसिटी ऍक्टची राज्यस्तरीय समिती त्याच्या बैठका झाल्या पाहिजे म्हणून ही दुसरी लक्षवेधी आम्ही मागच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच आम्ही ती पाठवली होती. हे आम्ही फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव किंवा सामाजिक न्यायाचे सचिव, गृह विभाग यांनाच नाही, तर जवळपास 20-25 आमदार जे आहेत त्यांना पण आम्ही पाठवली होती. काही राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांना पण पाठवली होती की शेवटी राजकीय पक्षाच्या जे आमदार आहेत, MLC आहेत, MLA आहेत, खासदार आहेत, त्या जिल्ह्याच्या कलेक्टरकडे जी कमिटी असते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे रूल 17ची, त्यामध्ये पण ते सदस्य असतात ना, त्यांनी पण ते बघायचं असतं की जिल्ह्यामध्ये जाती अत्याचार होऊ नयेत आणि जर कुठे होत असतील तर त्याला प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. ही जबाबदारी त्या कमिटीवर आलेली आहे. आणि म्हणून ह्या कमिटीच्या बैठका अशीच एक उपविभागीय स्तरावर पण एक प्रिव्हेंटिव्ह साठी एक कमिटी SDOच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. त्या पण बैठका वेळोवेळी होत नाही. त्याची पण जर आपण आढावा घेतला तर लक्षात येईल की जितक्या बैठका व्हायला पाहिजे त्या होत नाही. काही लोक करतात, काही होत नाही. तर एकूणच हा जो महत्वाचा विशेष कायदा आहे अट्रॉसिटीचा, या अट्रॉसिटीच्या कायद्याकडे जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायाचे मंत्री हे लक्ष देणार नाही, आदिवासी विभागाचे मंत्री, कारण हा कायदा SC आणि ST यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी आहे. अत्याचाराचे जे जवळजवळ 26-27 प्रकार दिलेले आहेत. तर एकूणच आम्ही हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणला लक्षवेधीच्या रूपाने. नंतर तिसरी जी लक्षवेधी होती ती उच्च शिक्षणामध्ये खोडंबा असा जो विषय आम्ही मांडला होता. डीम विद्यापीठ आणि खाजगी संस्थांमध्ये शिकणारे जे SC ST OBC अल्पसंख्याक आहे त्यांना शिष्यवृत्ती व फी माफी योजनेचा लाभ द्यावा. आता आपल्याकडे भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे. जसं मी सांगितलं की ते 11वी पासून तर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल कोर्सेस, नॉन प्रोफेशनल कोर्सेस साठी दिली जाते. त्याची उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापर्यंत आहे. ती आम्ही 12 लाख पर्यंत वाढवा, कारण दुर्बल घटक जो ओपन मधला आहे त्यांची उत्पन्न मर्यादा 8 लाख आहे. त्यामुळे ही उत्पन्न मर्यादा वाढली पाहिजे. आणि 7व्या वेतन आयोगामध्ये जे पगार घेणारे चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणीचे कर्मचारी किमान यांच्या पाल्यांना तरी त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून त्याची उत्पन्न मर्यादा वाढवा, त्याचं मेंटेनन्स वाढवा. तुम्हाला सांगण्याचं आहे की भारत सरकारने 2018 मध्ये जी काही गाईडलाईन्स काढली आणि मार्च 2021 मध्ये गाईडलाईन्स काढली आणि नंतर त्यांनी मेंटेनन्स मध्ये पण थोडीफार वाढ करून दिली. जसं हॉस्टेलरला जर 12,000 रुपये असतील तर त्याची वाढ आता 13,500 केली, म्हणजे 1,500 वाढ केली. परंतु हे जे धोरण आहे, हे धोरण जे भारत सरकारचं आहे आणि जिथे या संपूर्ण खर्च जेवढा होईल त्यावर 60% खर्चाचा हिस्सा हे भारत सरकार स्वीकारणार असताना सुद्धा डीम युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे यांना ती योजना लागू करण्याबद्दल भारत सरकारने अजूनही अंतिम निर्णय घेतलेला नाही. ती योजना लागू केली नाही. जे मेंटेनन्सची दरवाढ झाली ती सुद्धा लागू केलेली नाही. याचा अर्थ असा निघतो की ह्या
सरकारच्याच केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेला महाराष्ट्र सरकार डीम युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या मुलांना ज्याचे ऍडमिशन हे एक नियम मेरिटवर होत असतं, त्यांना हे काही मॅनेजमेंट कोट्यातल्याबद्दल आपण बोलत नाही, तर ते झालं पाहिजे असे ते विषय आहे. शिष्यवृत्तीमध्ये दुसरा विषय आहे परदेशी शिष्यवृत्तीचा, त्यामध्ये पण उत्पन्न मर्यादा वाढली पाहिजे, त्यामध्ये संख्या 200 झाली पाहिजे, अशा पद्धतीचा ते आधीचे मान्य सामाजिक न्याय मंत्री होते धनंजयजी मुंडे, त्यांनी ती घोषणा पण केली होती की मी हे करतो, पण ते काही झालं नाही. ते सरकार गेलं, आता नवीन सरकारने ते करावं. ही म्हणजे करणं गरजेचं आहे, म्हणजे असं नाही की होऊ शकत नाही. ह्या साध्या साध्या गोष्टी आहे आणि शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे, त्यावर भर देणे, त्यावर बजेट जास्त खर्च करणे. आपल्या इकडे बजेट ऑन अन ॲव्हरेज वर्षाकाठी 2-3-4 हजार कोटी रुपये बजेट खर्च होत नाही. खर्च न झाल्यामुळे ते लॅप्स होऊन जातं, पण त्यामुळे ते कुठेतरी वळवलं पण जातं. ते तसं होऊ नये. जे बजेट अनुसूचित जातीच्या विकासासाठी कल्याणासाठी आहे त्यावरच ते खर्च व्हावे आणि म्हणून या योजनेकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरी एक शाहू महाराजाच्या नावाची नामवंत संस्थांमध्ये देशातल्या ज्या काही नामवंत संस्था शॉर्ट लिस्टेड केलेल्या आहेत त्यांना 100 मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. त्याची पण उत्पन्न मर्यादा 4.5 लाख रुपये आहे. आम्ही पण सरकारला सांगितलं की हे 4.5 लाख रुपये फार कमी होते, ती पण उत्पन्न मर्यादा जवळजवळ 12 लाखापर्यंत आणा, जेणेकरून तृतीय श्रेणी कर्मचारी असेल तर त्याला त्या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे. तर एकूणच शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये जी राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये आहे त्यामध्ये उत्पन्न मर्यादा, मग ती नामवंत संस्थेची शिष्यवृत्ती योजना असेल किंवा मग ती परदेश शिष्यवृत्ती योजना जी राज्य शासनाने तयार केलेली आहे त्याच्यामध्ये निश्चित सुधारणा करण्याची गरज आहे, ही एक लक्षवेधी होती. एवढंच नाही तर भारत सरकारची जी शिष्यवृत्ती योजना आहे त्याची उत्पन्न मर्यादा पण वाढवण्याची गरज आहे. ती महाराष्ट्र शासनाने भारत सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. स्वाधार योजना आहे, वसतिगृहाची सोय आहे, स्वाधार योजना आहे, म्हणजे त्यामध्ये पण स्वाधार योजनेमध्ये नागपूर सारख्या ठिकाणी 10 महिन्यासाठी 60,000 रुपये दिले जातात. तर त्यामध्ये पण आता महागाई वाढल्यामुळे त्यामध्ये पण वाढ होणं आवश्यक आहे. तर एकूणच ज्या शिष्यवृत्तीच्या योजना आहेत त्या योजनेच्या अंमलबजावणीमधले अडथळे काय आहेत आणि त्यामध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे. तर आम्ही सरकारला असं सुचवलं होतं की यामध्ये एखादी तुम्ही तज्ज्ञ लोकांची समिती नेमा आणि त्या समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आतापर्यंत, जशा फ्री शिपची योजना आहे, फ्री शिपची योजना ही त्याला उत्पन्न मर्यादा नाही, फक्त ट्युशन फी ती रेम्बर्स होत असते आणि 2016 पासून ती बाहेर जे राज्यातले लोक आहेत पण ते राज्याच्या बाहेर नामवंत संस्थांमध्ये जे शिक्षण घेतात त्यांना ती लागू केली नाही, ती काढून टाकलेली आहे. तर त्यामुळे ती लागू केली पाहिजे की जो महाराष्ट्र राज्यातला, जसं भारत सरकारच्या शिष्यवृत्तीमध्ये देशात कुठेही शिकू द्या ते निकष जर पूर्ण करत असतील तर त्याला ती शिष्यवृत्ती म्हणून मेंटेनन्स पण मिळत असते, त्यांच्या ट्युशन फी, परीक्षा फी आणि इतर फी जी असते ती सगळी सरकार रिएम्बर्स करत असते, संस्थेला देत असते आणि मेंटेनन्स हे त्या पात्र मुलांना देत असते, विद्यार्थ्यांना देत असते. तर त्या धर्तीवर जशी भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे तशीच राज्य शासनाची जी फ्री शिप योजना आहे, जी महाराष्ट्राची मुलं जर बाहेर चांगल्या संस्थांमध्ये IIT, IIM किंवा इतर संस्था ज्या आहेत त्यामध्ये जर शिक्षण घेत असतील तर त्यांना ती लागू केली पाहिजे त्या धर्तीवर अशा, आणि उत्पन्न मर्यादा वाढवली पाहिजे. त्याची जी 100ची संख्या ती संख्या पण वाढवली पाहिजे, कारण बरेचसे विद्यार्थी हे बाहेर चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत असतात. तर अशा पद्धतीने ह्या काही शिक्षणाच्या महत्वाच्या योजना आहेत. मुलींचं एनरोलमेंट वाढावं, त्यांच्या शिक्षणात उच्च शिक्षणात प्रमाण वाढावं म्हणून सावित्रीबाई फुले नावाची योजना आहे. तर ती अनेक वर्षापासून दर महिन्याला फक्त 5वी ते 7वीला 60 रुपये दिले जातात आणि 8वी ते 10वीला 100 रुपये दिले जातात. तर याचाही मेंटेनन्स हा जो मासिक भत्ता आहे असं म्हणू तो वाढवण्याची गरज आहे, कारण खूप वर्षापूर्वीची योजना आहे, त्यामध्ये सुधारण्याची बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आता बदलत चाललेल्या आहेत. तर बदलत्या परिस्थितीमध्ये ते सुधारलं पाहिजे, अशी ही आमची तिसरी लक्षवेधी होती की खाजगी संस्थांमध्ये डीम युनिव्हर्सिटीमध्ये दोज हू आर गिवन ऍडमिशन ऑन मेरिट, तर अशांना त्याची जी ट्युशन फीची आहे ती सरकारने ती रिएम्बर्स केली पाहिजे आणि ती SC, ST, VJNT, SBC, OBC
आणि मायनॉरिटीला पण लागू केले पाहिजे, की सर्वसाधारण भारत सरकारच्या वतीने ह्या सगळ्या प्रवर्गाला ती शिष्यवृत्ती दिली जाते. आणि चौथी लक्षवेधी मी आता जे सांगितलं ती परदेश शिष्यवृत्तीच्या बाबत होती. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या ज्या चार आम्ही त्या योजना सरकारकडे मांडल्या होत्या आणि त्यानंतर पत्रव्यवहार केला होता आम्ही एकनाथजी शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, विद्यमान मुख्यमंत्री, त्यांना आम्ही एक 4 ऑक्टोबरला एक पत्र लिहून आम्ही त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी केली होती की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करावं लागेल. शिष्यवृत्ती जे 4 लक्षवेधी मांडल्या त्या लक्षवेधीमध्ये लक्ष द्यावं लागेल, बजेटचा कायदा करावा लागेल, अॅट्रॉसिटीची कमिटी करावी लागेल आणि एकूणच 2018च्या बैठकीत जे निर्णय घेतलेले आहेत की एक्सक्लुझिव्ह न्यायालय तयार करणे, एक्सक्लुझिव्ह स्पेशल कौन्सिल म्हणजे वकील ज्याला म्हणतो ते, आणि इतर ज्या गोष्टी आहेत की ते करणं आवश्यक आहे त्या कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी. त्यानंतर स्वाभिमान योजना जी भूमींना जमीन देण्याची त्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे. रमाई घरकुलची योजना आहे, त्यांना शहरामध्ये 2-2.5 लाखापर्यंत मदत मिळते, त्यामध्ये पण वाढ करण्याची गरज आहे. सर्वसाधारण ग्रामीण भागामध्ये 5 लाख रुपये केले पाहिजे, शहरामध्ये तरी 8 लाख रुपये केले पाहिजे, तर एक चांगलं घर बांधता येऊ शकतं. नंतर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे, राज्याची फ्रीशिप योजना आहे, स्वाधार योजना आहे, देशातील नामांकित संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या दलित वस्ती सुधार योजना आहे, ऐतिहासिक स्थळाचा विकास आहे. ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आता नवीन सरकार जे आलेला हा सामाजिक न्याय विभाग हा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडेच आहे, अजून स्वतंत्र मंत्री पण या विभागाला नाहीत. परंतु हे विषय आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मांडत असतो. त्यानंतर हे एमपीएससी युपीएससी साठी जे स्वतंत्र अकॅडमी सुरू करण्याचा मुद्दा आम्ही 12 ऑगस्टला 2021ला जेव्हा तत्कालीन सामाजिक न्याय मंत्रीकडे आम्ही ऑनलाईन बैठक घेतली तेव्हा तो मुद्दा मांडला होता आणि त्यांनी कबूल केलं होतं की पंचतारांकित आम्ही अकॅडमी सुरू करू, पण त्याच्यामध्ये पुढे काय झालं काही कळलं नाही. तर हे करण्याची गरज आहे. आणि जे सामाजिक न्याय विभागाच्या मग ते भारतीय असेल की अजून कुठल्या संस्थेतून जे सामाजिक न्याय मधून जे ज्यांना एमपीएससी ची तयारी करण्यासाठी, युपीएससी ची तयारी करण्यासाठी किंवा एक ज्या काही संस्थांना पैसे देऊन त्यांना ट्रेनिंग देण्याची व्यवस्था केली जाते, त्यातनं जे जे यशस्वी उमेदवार झाले ते यशस्वी उमेदवाराचं आम्ही सुचवलं होतं की एखादी वार्षिक संमेलन भरवलं पाहिजे आणि ते सोशल ऍक्टिव्हिस्ट, ब्युरोक्रॅट किंवा सनदी अधिकारी होतील आणि समाजाच्या प्रती संवेदनशीलतेने काम करतील, ज्या ज्या पदावर काम करतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाचा विचार पुढे घेऊन जातील आणि जसं आर्टिकल 46 मध्ये म्हटलेलं आहे की सोशल इनजस्टिसेस आणि ऑल फॉर्म ऑफ एक्सप्लॉयटेशन हे थांबवतील, ते स्वतः प्रामाणिक सचोटीने आणि कर्तव्य दक्षतेने काम करतील आणि दुसऱ्याला पण करणारा भाग पाडतील. आणि आर्टिकल 46 हे जे राज्याची कर्तव्य आहेत खऱ्या अर्थाने, दीज आर द ड्युटीज ऑफ द स्टेट्स गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, ते जर ते पाळत नसतील तर तेच मग भ्रष्टाचार थांबवू शकत नसतील किंवा मग जे काही विलंब आहे निर्णय करण्याला, तर ते मला असं वाटतंय आपण जर असं म्हटलं की ते दोषी ठरतात, कायद्याने दोषी ठरतात, संविधानाने दोषी ठरतात. तर हे लक्षात आणून देणं आमचं काम आहे आणि ते प्रयत्न आम्ही करत असतो. जो भ्रष्टाचार ज्या चौकशा प्रलंबित आहेत, तो शिष्यवृत्ती मधला असेल, समता प्रतिष्ठान मधला असेल, भारतीतला असेल, 125 जयंतीतला असेल, प्रचार प्रसारात असेल, खरेदी मधला असेल, ती ह्या ज्या चौकशा आहेत, खरं म्हणजे अन्याय होऊ नये किंवा शोषण होऊ नये की पैशाचा दुरुपयोग होऊ नये, तर ही जी जिम्मेदारी आहे ही शासन प्रशासनाची आहे, सरकारची आहे. आणि जर असे प्रकार जर नजरेत आले तर त्याची वेळीच चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्या दोषींना शिक्षा पण झाली पाहिजे. त्यांचा हेतू वाईट असेल तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि पुढे ते होणार नाही याची पण दक्षता घेतली पाहिजे. अशा पद्धतीचे विषय. दुसरा आम्ही महत्वाचा विषय सरकारकडे मांडला होता, जसं महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जाती जमातीचा एक स्वतंत्र एक आयोग आहे, तो SC ST साठी दोन्ही मिळून एक आयोग आहे. तर आम्ही मागच्या वर्षी सरकारला असं सुचवलं होतं महाविकास आघाडी सरकार असताना की आदिवासी विभागासाठी एक स्वतंत्र आयोग तयार करावा, जसं केंद्रामध्ये शेड्यूल नॅशनल शेड्यूल ट्राईब कमिशन आहे,
नॅशनल शेड्यूल्ड कास्ट कमिशन आहे वेगळं, आधी एकत्रच होतं पण त्याच्यामध्ये वेगळं करण्यात आलं, ट्राईबसाठी वेगळं करण्यात आलं. तर महाराष्ट्रामध्ये पण वेगळं करावं आणि जेणेकरून की अनुसूचित जमातीच्याच विषयाला त्यांच्याच समाजातील प्रतिनिधी त्या आयोगामध्ये येतील आणि त्या जे काही उद्दिष्ट आहे की आयोगाने अन्याय अत्याचार बजेट विकास याकडे लक्ष दिलं पाहिजे, काही सूचना केल्या पाहिजे. त्या आयोगाचा दरवर्षीचा अहवाल हा विधानसभेच्या पटलावर ठेवला जातो. परंतु अनुसूचित जाती जमाती आयोग असताना त्यामध्ये मात्र आदिवासीच्या व्यक्तीला त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही. आतापर्यंतचा जो अनुभव आहे, आता ज्या आयोगामध्ये 3 सदस्य आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीचा कोणी सदस्य नाही. त्यामुळे वेगळा आयोग जर केला तर त्यांना प्रतिनिधित्व मिळेल. म्हणजे या एक आयोग हा एससीच्या विकासासाठी कल्याणासाठी त्यांच्या प्रश्नावर काम करेल आणि जमातीचा आयोग हा शेड्यूल ट्राईबसाठी काम करेल. जसं मायनॉरिटीसाठी वेगळा आयोग आहे, ओबीसी साठी वेगळा आयोग आहे. तर या पद्धतीने ते केलं पाहिजे. ते संविधानिक आहे, भारत सरकारमध्ये झालेलं आहे, ते राज्य सरकारने करावं असा पण आम्ही मुद्दा मांडलेला आहे. असे अनेक विषय आहे. डिपार्टमेंटचं रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे. 17-18 मध्ये सामाजिक न्याय विभागातून बहुजन कल्याण विभाग आला, परंतु जिल्ह्यात आणि विभागाच्या स्तरावर त्यांचं स्वतंत्र कार्यालय नाही, स्वतंत्र स्टाफ नाही, तो वेगळा केला पाहिजे. आता हे करून जवळजवळ 5 वर्ष होत आलेले आहेत. पण हे 5 वर्षात जर सरकार म्हणजे एक वेगळं ओबीसी कल्याणसाठी की ओबीसीचं जर 52% आपण लोकसंख्या आहे असं म्हणतो, त्यांना 19%चं आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे ओबीसी समाजाला, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र स्टाफ, मग तो विभागाच्या स्तरावर जिल्ह्याच्या स्तरावर केला पाहिजे, कारण तो राज्याच्या स्तरावर आहे, मंत्रालयाच्या स्तरावर आहे. म्हणजे असं केलं पाहिजे. एवढंच नाही तर त्यांच्यासाठी जी कास्ट व्हॅलिडिटी करण्याची जी समिती आहे, आता जी फक्त समाज कल्याणच्या वतीनं तयार केलेली समिती आहे, तर हे ओबीसी साठी म्हणजे व्हीजेएनटी एसबीसी ओबीसी यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटीची एक वेगळी समिती राज्यामध्ये विभागाच्या स्तरावर करता येईल किंवा काही जिल्ह्याचा क्लब करून करता येईल. असे हे अनेक प्रश्न आम्ही सरकारकडे सातत्याने मांडत असतो. आम्ही दुसरा पण मुद्दा मांडला होता की आंबेडकर यांनी उद्दिष्ट अधिकारी यांना महत्वाचे पदांवर नियुक्त्या दिला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये सीएमओ मध्ये जे सचिव किंवा ओएसडी म्हणून घेतले जातात, त्यामध्ये पण ज्यांना सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय याची जाणीव आहे, त्या विषयाची जाणीव आहे, अशा अधिकाऱ्याला मुख्यमंत्री सचिवालयामध्ये सचिव म्हणून नियुक्ती पण दिली पाहिजे. बेरोजगारांसाठी जी औद्योगिक सहकारी संस्था आहे त्यामध्ये त्याला आर्थिक मदत देऊन उद्योजक निर्माण करणे, अशा अनेक गोष्टी आहेत ह्या केल्या पाहिजे. आणि हे प्रश्न आम्ही सातत्याने मांडतो. सामाजिक न्यायासाठी आग्रह म्हणून मी एक आर्टिकल पण लिहिलं होतं. हे आर्टिकल मी बहुधा सप्टेंबरमध्ये 22 सप्टेंबरला लिहिलं होतं आणि ते पण आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि बाकी संबंधित सचिवाकडे हे आम्ही हे पाठवत असतो. हे आमचा उद्देश यासाठी आहे की हे जे विषय आहेत या विषयाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. लक्षवेधी का मांडतो आपण किंवा विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न का मांडले जातात, तर तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लक्षवेधीच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याकडे सरकारचं, मंत्र्यांचं, मुख्यमंत्री महोदयांचं, उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि एकूणच शासन प्रशासनाचं आपण लक्ष वेधीत असतो, म्हणजे लक्ष केंद्रित करत असतो की हे प्रश्न आहेत. हे 9-10 प्रश्न महत्वाचे आहेत. आम्ही हे सरकारला पत्र लिहून माननीय मुख्यमंत्र्याला ऑलरेडी पाठवलेले आहेत की आपल्याकडे ही संधी आहे. आणि म्हणून आज आपण या विषयावर यासाठी बोलतो की ह्या ज्या लक्षवेधी त्यावेळेस मांडल्या त्यातलं एकही लक्षवेधीवर चर्चा झाली नाही. पण आपण सातत्याने हे विषय मांडत आहोत, परत मांडत राहू. आणि आता 19 डिसेंबर 2022 नागपूरला हिवाळी अधिवेशन होणार. त्या अधिवेशनाच्या निमित्ताने परत हे प्रश्न आम्ही पुन्हा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेले आहेत की या विषयांवर आपण लक्ष घ्या. आम्ही त्यांना विनंती पण केली की तुम्ही एक आमच्या बरोबर एक बैठक आयोजित करा, आम्ही हे विषय आमच्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये काही सुधारणा शासन स्तरावर होऊ शकेल किंवा इतर लोकांनी पण त्याला काही इनपुट दिले असतील, लोकप्रतिनिधींनी इनपुट दिले असतील.
आम्ही मध्ये असं सुचवलं होतं की राज्य शासनाने एक सामाजिक न्याय परिषद या 9-10 विषय घेऊन एक 2 दिवसाची सामाजिक न्याय परिषद आयोजित केली पाहिजे. त्या सामाजिक न्याय परिषदेमध्ये जसे बजेटचा विषय असेल, तो अॅट्रॉसिटीचा विषय असेल, आरक्षणाचा विषय असेल, दलित वस्ती सुधारणेचा विषय असेल, जमिनी देण्याचा विषय, रमाई घरकुलचा विषय, हे 5-6 विषय घेऊन त्यावर चर्चा केली पाहिजे. जिल्हाधिकारी यांची काय अडचण आहे, पोलीस विभागाची काय अडचण आहे, किंवा डेव्हलपमेंट एजन्सी ज्या आहेत त्यांची काय अडचण आहे, आणि त्या सामाजिक न्याय परिषदेमध्ये की हे विषय, कारण सरकारच्या वतीने मांडल्या जाणाऱ्या गोष्टी हे चांगलं चाललंय असं सांगितलं जातं, पण जे सरकारच्या बाहेर लोक आहेत ते त्यातलं वास्तव पण सांगू शकतात. आम्ही जसं आमच्या काही अनुभवातून काही गोष्टी आम्हाला जे योग्य वाटतात ते आम्ही सांगतो. म्हणजे आम्ही सांगतो तेच अंतिम आहे असं आमचं कधी हे म्हणणं नाही. काही गोष्टी कोणाला पटणार पण नाही, पण ठीक आहे, पण त्यावर चर्चा होऊ शकते. पण हे मुद्दे मांडले गेले पाहिजे. तर सामाजिक न्याय परिषद घ्या, त्या सामाजिक न्याय परिषदेमध्ये किंवा आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने एखादी सामाजिक न्याय परिषद आयोजित करतो. आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना, वित्तमंत्री महोदयांना आम्ही त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रित करू आणि त्यामध्ये ह्या विषयाची दिवसभर चर्चा झाली पाहिजे. असा वेळ जर दिला तर मला वाटते आपण अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आपण मार्गी लावू शकतो. शेवटी गुड गव्हर्नन्स ज्याला जे म्हणतो, काय असते म्हणजे सरकार कशासाठी असते? सरकार हे नेहमी चांगलं करण्यासाठी असते. उद्याचं काम आज आणि आजचं काम आता करण्यासाठी. आणि आताचे सरकार नेहमी असं सांगत असते की हे सर्वसामान्याचं सरकार आहे. आता हे सर्वसामान्याचं सरकार असताना शोषित वंचित वर्ग आहे, तो दुर्बल घटक आहे, तो अनुसूचित जाती जमातीचा आहे, भटक्या विमुक्ताचा आहे, पारधी समाज आहे, प्रिमेटिव्ह टाईपचे लोक आहेत, अजून म्हणजे वंचित आहे, मायनॉरिटी आहे, हा सगळा शोषितच समाज आहे. आणि या शोषित समाजाचे बेसिक प्रश्न जे आहेत, आता आम्ही जर आपण नागपूर शहराचा विचार केला, जसं डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम म्हणत होते की संविधान साहित्य संमेलनामध्ये संविधान आमच्या वस्तीपर्यंत आलं नाही, हा जो विषय घेतला आणि नंतर आम्ही त्याचं पुढे विभागीय आयुक्ताकडे जाऊन त्याची सुरुवात केली, त्या वस्तीमध्ये पण आम्ही जाऊन बघितलं तर काय चित्र आहे. अजूनही रेशन कार्ड मिळाले नाही, अजूनही आधार कार्ड मिळाले नाही, अजूनही जातीचे दाखले नाही मिळाले. जातीचे दाखले का मिळत नाही? तर त्यांच्याकडे जातीचे दाखले देण्यासाठी जे दस्तऐवज पाहिजे ते त्यांच्याकडे उपलब्ध नाही. मग आता हे सगळे जर भारताचे नागरिक आहेत आणि मग त्यांच्यासाठी जर योजना आहेत, तर त्यांना जातीचा दाखला जर मिळाला नाही तर त्यांना त्या केंद्राच्या आणि राज्याच्या कोणत्या योजनेचा फायदा होणार नाही, ज्या योजना जाती आधारित आहेत. आणि त्यामुळे जातीचा दाखला आता ज्या प्रचलित पद्धतीमध्ये जर मिळत नसेल तर सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस म्हणून पारधी समाज असेल, भटक्या विमुक्ताकडे असेल, त्यांचं शिक्षण नाही, त्यांचं एका ठिकाणी राहणं नाही, त्यांना हे दाखले महत्वाचे आहेत असं जर माहित असतं तर त्यांनी त्या वेळेस काढले. काही लोकांकडे तर जन्माचा सुद्धा दाखला नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आज जर आपण आहे त्या नियमावलीमध्ये जर या लोकांना सांगितलं की तू हे डॉक्युमेंट आणल्याशिवाय, जन्माचा दाखला आणल्याशिवाय, तुझ्या शाळेमध्ये नोंद असल्याशिवाय, किंवा तुझ्या 1950चा दाखला किंवा अजून काय जे लागतं ते किमान ज्या गोष्टीला त्याच जर नसतील तर मग त्यांना जातीचा दाखला मिळणारच नाही का? हाऊ कॅन वी डिप्राइव्ह देम फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशनल राईट? त्यांचे जे काही संविधानिक अधिकार आहे नागरिक म्हणून ते आपण हिरावून घेऊ शकत नाही. तर आपल्याला कायद्यामध्ये बदल करावा लागेल, असा आदेश सरकारने काढावा. हा पण मुद्दा आम्ही सरकारकडे मांडलेला आहे. तर एकूणच ह्या ज्या लक्षवेधी आहेत त्या लक्षवेधीकडे आणि ह्या प्रश्नांकडे जे पत्रव्यवहार आम्ही सातत्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो, उपमुख्यमंत्री महोदयांना, मुख्य सचिवांना पाठवतो, सचिवांना पाठवतो, आणि हे सगळा पत्रव्यवहार तो मेल फॉरवर्ड सामाजिक न्याय विभागाकडे केला जातो. सामाजिक न्याय विभागामध्ये पण या विषयाची चर्चा होण्याची आवश्यकता आहे. 12 ऑगस्टला जी बैठक झाली त्याच्यानंतर बैठक झाली नाही. त्याच्यापूर्वी आधीच्या मुख्यमंत्री महोदयाने 2020 मध्ये 15 मार्चला बैठक घेतली होती, त्याचं पण प्रोसिडिंग आम्हाला मिळालं नाही. 12 ऑगस्टला सामाजिक न्याय मंत्री महोदयांनी बैठक घेतली, त्याचं पण प्रोसिडिंग मिळालं नाही. तर मला असं वाटतं हे काही गुड गव्हर्नन्स म्हणता येणार नाही. म्हणजे जर आपण आर्टिकल 46 किंवा आपण शोषित वंचितांसाठी सरकार आहे, शासन आहे, आम्ही खूप चांगलं काम करतो, हे जेव्हा आपण असं सांगतो तेव्हा ते चांगलं कोणासाठी करतो? तर हा समाज जो आज 85% बहुजन समाज आहे, जो आज वंचित आहे,
पारध्यांचे प्रश्न आहेत, त्यांना वन हक्क कायद्यामध्ये मिळालेल्या जमिनी, त्यांना झालेला पट्टा, त्याचं नावच भोगवटदारामधून काढून टाकण्यात आलं, इतर अधिकार टाकलं, काही त्यांचा फायदा होत नाही. ही प्रश्न आम्ही मांडत नाही असं नाही आहे, मांडत असतो. तर सरकारने जरा एक पाऊल पुढे येऊन यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि यासाठी एक गांभीर्यपणे चर्चा झाली पाहिजे. विधान सभेमध्ये हे प्रश्न आले तर कुठेतरी त्याचं रेकॉर्ड होतं, त्यावर चर्चा होती, ते निर्णयाला जातात, काही आश्वासनं होतात, त्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी पाठपुरावा केला जातो आणि आम्ही यासाठी हा आग्रह धरत असतो. तर आजच्या या कार्यशाळेच्या या संविधानाच्या शाळेच्या माध्यमातून जे प्रश्न, आता ज्या प्रश्नांचा मी उल्लेख केला, अजूनही प्रश्न आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचे प्रश्न आहेत, ऐतिहासिक स्थळाचा प्रश्न आहे, आरक्षणाच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण थांबलेलं आहे, अनुशेष भरतीचा प्रश्न आहे, मागासवर्गीयांची अनुशेष भरती, जो निधी 32,000 कोटीचा तो नाकारलेला आहे, तो टप्प्याटप्प्याने का होईना पण तो देण्याचा, ज्याला पण आपण शेड्यूल कास्ट सप्लायचा बॅकलॉग म्हणून, तो देण्याचा पण मुद्दा आहे. असे अनेक बेसिक जे मुद्दे आहेत, शिक्षणाचे आहेत, आर्थिक विकासाचे आहेत, सामाजिक अन्याय अत्याचार दूर करण्याचे आहेत, तर या विषयाकडे सरकारचं लक्ष इन्व्हाइट करणे, सरकारला ते आपल्या पद्धतीने मांडणे, काही सूचना करणे. आम्ही नुसतं प्रश्न मांडत नाही, तर तो प्रश्न कसा सोडवता येऊ त्याची सूचना पण करत असतो. काही आम्ही सुधारण्याचे प्रस्ताव पण सरकारकडे दिलेले आहे. आणि शेवटचा मुद्दा आम्ही सरकारकडे जो लिहिलेला आहे की घर घर संविधान, आता आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये घर घर तिरंगा केला, त्यामुळे राष्ट्रध्वजाबद्दलची बरीच चर्चा झाली आणि ते चांगलं आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आवाहन केलं की घर घर तिरंगा करा, चांगला आहे. आता 2024 मध्ये संविधान दिनाला 75 वर्ष होतील. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण ते अडॉप्ट केलं, ते प्रिअम्बल मध्ये लिहिलेलं आहे ती तारीख 26 नोव्हेंबर 1949. तर 2024 मध्ये त्याला 75 वर्ष होतात, म्हणजे तो अमृत महोत्सव म्हणू. आणि प्रजासत्ताक दिनाचा पण अमृत महोत्सव 2025 मध्ये होतो. तर 24 आणि 25 हा संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून केला पाहिजे. त्याची आखणी आतापासून आपल्याला करावं लागेल सरकारला, की देशभर शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, समाजामध्ये, वस्त्यांमध्ये, गावागावामध्ये, घराघरापर्यंत संविधानाचे मूलभूत अधिकार काय आहेत, संविधानाची कर्तव्य काय आहेत, राज्याची कर्तव्य काय आहेत, विकासाच्या योजना कोणत्या आहेत, केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, संविधानाची फक्त कलम सांगण्यापेक्षा त्यासोबत विकासाचा कार्यक्रम, प्रोग्राम हा घेऊन आखणी करू. तो जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून तो गावागावापर्यंत पोहोचला पाहिजे, याची आखणी केली पाहिजे, जागृती केली पाहिजे. एकूणच जो समाज वंचित राहिला, जो बेसिक गोष्टी अजूनही त्यांना मिळाला नाही, त्यांना तो मिळण्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे. आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना अशी पण एक सूचना केली की जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा नागपूरचं पहिलं हिवाळी अधिवेशन जे डिसेंबर 2019 ला झालं, त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये संविधानाची प्रास्ताविका सभागृहात वाचण्यात येईल असा तो कार्यक्रम पत्रिकेमध्ये होता. पण ते झाल्यानंतर मधल्या काळात काही ते झालं नाही. तर आम्ही विधानसभेचे अध्यक्ष यांना पण मी पत्र पाठवलेलं की आपण त्याला निश्चित एक निर्णय घेतला पाहिजे की संविधानाची प्रास्ताविका हे संविधानाचं जेव्हा पहिलं सत्र सुरू होते त्यामध्ये ते वाचलं जाईल आणि ते प्रत्येक सत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी होईल, म्हणजे हिवाळी अधिवेशन असेल, मग पावसाळी अधिवेशन असेल किंवा बजेटचं सेशन असेल, की जेव्हा सेशन सुरू होते तेव्हा पहिला दिवस असेल तो विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये तो वाचला गेला पाहिजे. आम्ही माननीय प्रधानमंत्री महोदयांना पण आम्ही एक काही 14-15 मुद्दे सुचवलेले आहेत घर घर संविधानच्या संदर्भात आणि संविधानाचा अमृत महोत्सव 2024-25च्या संदर्भामध्ये. तर केंद्र शासनाच्या स्तरावरून पण काही आदेश निघावे, तेच महाराष्ट्र सरकारने करावे. एकूणच संविधानिक सरकार आहे, संविधानाची शपथ घेऊन आलेला आहे. मग प्रशासनातला कर्मचारी अधिकारी असेल, ते लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील, हे सगळेच यांना संविधानाची शपथ घ्यावी लागते. तर या संविधानाच्या शपथेची सातत्याने आठवण करून देणे आणि शोषित वंचिताच्या विकासाकडे विशेष लक्ष देणे, त्यासाठी जे काही बेसिक योजना, नवीन योजना आम्ही सांगतच नाही, पण ज्या योजना आहेत त्या
म्हणजे शिक्षणाची योजना शिष्यवृत्तीची अजून का लागू केली नाही? इतर राज्यामध्ये लागू आहे, आपल्याकडे का लागू नाही? बजेटचा कायदा इतर काही राज्यांनी केला, आपण का केला नाही? आपण तर पुरोगामी राष्ट्र आहे. आपण फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारं राज्य आहे असं आपण सातत्याने सांगतो. आपला प्रशासनाचा लौकिक आहे, तर एक गौरवशाली परंपरा महाराष्ट्राला आहे, विचाराची आहे, ती कर्तृत्वाची आहे. परंतु हल्लीच्या काळामध्ये जो मागास समाज आहे, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे, जो गरीब आहे आणि गरजू पण आहे, तर त्या गरीब आणि गरजूंना मात्र वंचितच त्यांच्याकडे लक्ष नाही, त्यामुळे ते वंचित राहतात. आणि हे आपल्याला काही मला वाटते सरकारला शोभनीय नाही ठरत नाही, प्रशासनाला ती शोभनीय ठरत नाही. तर जसं आता आम्ही संविधान जागृतीसाठी संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम चालवत असतो. जसा उल्लेख केला की मी शिव असताना 2005 मध्ये आम्ही नागपूर जिल्ह्यातल्या शाळेतून संविधान प्रास्ताविका वाचन सुरुवात केली. ती नंतर आता राज्यभर झाली, नंतर आता ती देशभर झाली, प्रिअंबल वाचलं जातं. पहिल्यांदा नागपुरामध्ये 2005 ला संविधान दिवस 26 नोव्हेंबरला साजरा केला. तो पुढे महाराष्ट्रात 2008 पासून झाला, तर देशात 2015 पासून सुरू झाला. तर हे जरी शासनाचे त्यामध्ये आदेश निघाले असतील तरी त्या आदेशाप्रमाणे काम होत नाही. आधी भारत सरकारने नोटिफिकेशन काढून 2015 पासून दरवर्षी संविधान दिवस शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस मध्ये साजरा केला जाईल असं जरी म्हटलं असेल, तरी त्याचं एक मूल्यमापन केलं पाहिजे, त्याचा आढावा घेतला पाहिजे की खरंच सगळीकडे ते होत आहे का. अनेक अशा शाळा आहेत की ज्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका पण लावल्या गेलेली नाही, ते वाचन पण होत नाही. तर फक्त आदेश काढून चालणार नाही, तर आम्ही महाराष्ट्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करतो, केंद्र सरकारकडे करत असतो. संविधान हा विषय अनिवार्य केला पाहिजे. आता वॉक फॉर संविधान म्हणजे एकूण ते संविधान रॅलीच आहे, ती जागृतीचा विषय, त्याच्या तरुणांचा सहभाग होतो. मी आता एक आयएस असोसिएशनला पण एक पत्र लिहिलं की आयएस असोसिएशननी स्वतः पुढाकार घ्यावा आणि वॉक फॉर संविधान करावा. जिल्ह्यामध्ये जे आयएस अधिकारी आहेत त्यांचं जे एक असोसिएशनचं चॅप्टर आहे, तर त्यांना सांगावं की तुम्ही शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांना एकत्र करून तुम्ही वॉक फॉर संविधान आयोजित केला पाहिजे. एकूणच जसं आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो त्या पद्धतीने संविधान दिवस पण हा राष्ट्रीय दिवस आहे, तो भारत सरकारने घोषित केलेला दिवस आहे. तो संविधानाच्या जागृतीसाठी आहे, त्याचं महत्व विशद करण्यात आलेला आहे. जेव्हा 2015 ला केला तेव्हा माननीय प्रधानमंत्री आणि पार्लमेंटमध्ये भाषण करताना असं सांगितलं की या दिवसाचं खूप महत्व आहे. 26 नोव्हेंबर 1949 संविधान आपण अंगीकृत केलं आणि म्हणून 26 जानेवारी प्रजासत्ताकाचा जन्म झाला. तर त्यामुळे संविधान दिवस हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे. परंतु देशाचे प्रधानमंत्र्यांनी सांगून सुद्धा त्यांच्या भाषणात आवाहन करून सुद्धा प्रशासन फार काही ताकदीने असं करते आपल्याला हे चित्र दिसत नाही. तर एकूणच विकासात सामाजिक आर्थिक विकासाचे विषय आहे, शोषित वंचिताचे विषय आहे. आम्ही नागपूरमध्ये विभागीय आयुक्ताकडे, जिल्हाधिकारी नागपूरकडे हे विषय सातत्याने मांडत असतो. तसे इतर विभागांच्या आयुक्तांना पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि विशेष करून मुख्यमंत्री महोदयाने एखादी बैठक करावी. आम्ही आता मला या ठिकाणी या निमित्ताने म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयाचं. त्यांनी भामरागडच्या पुढे धोडराज नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी आदिवासी लोकांच्या सोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. खूप चांगलं आहे, कारण मी 1985 ते 89 4.5 वर्ष तिथे एसडी होतो, त्यामुळे मला तो भाग माहीत आहे. दिवाळी साजरी केली. मला वाटतं एकनाथजी शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत की माडियांबरोबर त्यांनी दिवाळी साजरी केली अशा अति दुर्गम भागामध्ये मागासवर्गीय. तर माझी मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की नागपुरातल्या रहाटे टोली म्हणजे मांगारुड्यांची वस्ती आहे तिथे भेट द्यावी, जी गोंड वस्ती आहे तिथे पण भेट द्यावी. इथे कडमनाच्या भागामध्ये एक मदारी मुस्लिमची वस्ती आहे. म्हणजे ह्या ज्या 3 वस्त्या ज्या मी बघितल्या आहेत इथे भेट द्यावी आणि त्यांचं ती वस्ती जर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल किंवा आपणही अस्वस्थ होऊन जाऊ की 75 वर्षाचा स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत असताना आज या वस्तीच्या लोकांचं जीवन, ज्याला संविधानाने आर्टिकल 21 मध्ये सन्मानाचं जगणं दिलेलं आहे, ते झालेलं नाही. आणि त्यामुळे हे प्रश्न आम्ही सातत्याने मांडत असतो, लिहित असतो. ते आमचं काम आहे, ते आम्ही करत राहू. पण मला वाटतं ते न मांडता सरकारला पण स्वतःहून याचं विश्डम यावं ही आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. खूप प्रश्न आहेत, खूप समस्या आहेत, अनेकांच्या आहेत.
परंतु काही आपण टप्प्याटप्प्याने घेतलं पाहिजे. जसं प्रायोरिटीवर मी सांगितलं ह्या चार, की बजेटचा कायदा करणं, अॅट्रॉसिटीच्या साठी कमिटी स्थापन करणं, शिष्यवृत्ती भारत सरकारचं धोरण लागू करणं, प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक आणि बाकीच्या ज्या सुधारणा करणं, परदेश शिष्यवृत्ती आहे, नामांकित संस्था जी आहे शाहू महाराजांच्या नावाने जी स्कॉलरशिप दिली जाते आणि अजून काही शिष्यवृत्ती योजना आहे, दादासाहेब गायकवाडांच्या नावाची असलेली स्वाभिमान योजना आहे, रमाईच्या नावाची असलेली घरकुल योजना आहेत. या सगळ्या योजना आज ज्याचं प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आर्टिकल 46 प्रमाणे ती होत नाही. अन्याय होतो, पिडवणूक होतो, भ्रष्टाचार होतो, अनेक लोक सांगतात. ते जरी थांबवलं तरी मला वाटतं गुड गव्हर्नन्स होईल. आणि म्हणून आम्ही पुन्हा हा विषय आज आम्ही संविधानाच्या शाळेत चर्चेला घेतलेला आहे. मला असं वाटतं की यावर सातत्याने चर्चा होत राहिली पाहिजे. आम्ही बजेटचं एक प्रेझेंटेशन केलेलं आहे, ते लोकांपुढे आम्ही मांडत असतो. फार प्रतिसाद जरी मिळत नसला तरी विकासाचा अजेंडा, सामाजिक आर्थिक विकासाचा अजेंडा, जी बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केली होती की लोकशाही म्हणजे काय, तर लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्तहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी राज्य शासन पद्धती म्हणजे लोकशाही, की ज्याला आधार आर्टिकल 46 संविधानाचा आहे. तर हेच बाबासाहेबांचा विचार संविधानिक एक तत्व पुढे घेऊन संविधान फाउंडेशनच्या वतीने हे सातत्याने काम चालू आहे. ज्यांना या विषयीचे काही शंका असतील ते माझ्या फोन नंबरवर माझ्याशी कधी बोलू शकतात. ज्या कुणाला असं वाटत असेल की या विषयावर आपण चर्चासत्र त्यांच्या भागात बजेटवर चर्चा झाली पाहिजे, शिष्यवृत्ती परिषद झाली पाहिजे, जमिनीची भू परिषद झाली पाहिजे, निवारा परिषद, एक एक विषय घेऊन झाली पाहिजे, तर त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य जे आम्हाला माहित आहे, जे आम्ही करू शकतो तेवढं त्यांनी आम्हाला निश्चितच त्यांना आम्ही सहकार्य करू. जाती पडताळणीचा पण विषय आहे, त्यामध्ये पण सुधारणा करण्याची गरज आहे. अनेक या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या एकूणच शोषित वंचिताच्या जगण्याशी त्याचा डायरेक्ट संबंध आहे आणि म्हणून सरकारचं आणि प्रशासनाचं याकडे लक्ष असलं पाहिजे. आता एक शेवटचा मुद्दा की जसं शिष्यवृत्तीचं सांगितलं की सोशल मीडियामध्ये भूपेंद्र गणवीर एक ज्येष्ठ पत्रकार जी आधी लोकमतला होते नंतर सकाळला होते, त्यांनी एक पोस्ट लिहिली होती की ऋतुराज हुमने नावाचा मुलगा ज्याला कॅप राऊंड मध्ये एमटेक मध्ये जे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुण्याचं, त्याला त्याची ऍडमिशन साठी तो पात्र ठरला, परंतु त्याला 1,00,000 सव्वा लाख रुपये फी भरायला सांगितलं. फी भरली जर नाही, तो गरिबांचा मुलगा, त्याचं उत्पन्न काहीतरी 35-36 हजार रुपये वार्षिक उत्पन्न आहे आणि त्याला शिष्यवृत्तीची योजना लागू आहे, फी माफीची पण राज्य शासनाची योजना लागू पडते त्याला, पण ते पैसे नसल्यामुळे त्याच्या ऍडमिशनचा प्रश्न निर्माण झाला. आणि मग हे जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजचे जे बोरकर प्राचार्य साहेब आहेत त्यांनी ही गोष्ट भूपेंद्र गणवीरांना सांगितली, त्यांनी त्याची एक सोशल मीडियावर पत्रकारितेतून ती एक खूप छान मांडली आणि मांडल्यानंतर मग मी पण वाचली ती आणि आम्ही पण बोलण्याचा प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्री यांचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी भूषण गगराणी साहेब आहेत, त्यांच्याकडे मी मेसेज केला. नंतर सुमन भांगेजी आहेत, सचिव आहेत, प्रशांत नारनवरे आहेत कमिशनर आणि इतर लोक, भूपेंद्र गणवीरनी स्वतः प्रयत्न केला, अजूनही लोकांनी. तर एका मुलाला जो त्याचा संविधानिक अधिकार आहे, जो शासनाच्या योजनेमध्ये तो पात्र ठरतो आणि जेव्हा पात्र ठरतो तेव्हा सरकारचं धोरण आहे की यांना ट्युशन फी भरण्याची गरज नाही, ही ट्युशन फी ही शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये किंवा फी माफीच्या योजनेमध्ये हे सरकारतर्फे ती भरली जाईल, रिमोट संस्थेला केली जाईल. असं असताना सुद्धा त्या कमिटीने त्याला प्रवेश नाकारला. पण नंतर हे सगळं मला वाटतं ते एका मुलाच्या ऍडमिशनसाठी सगळ्यांना मिळून 70-80 फोन 100 फोन करावे लागले असतील, तेव्हा पुढे त्याला काल ते ऍडमिशन 27 तारखेला 4 वाजता त्या मुलाला ऍडमिशन दिलं. म्हणजे जे होतं जे करायलाच पाहिजे, म्हणून त्या अधिकारी असे कसे वागू शकले, ज्याला माहित कसं नाही आहे नियम, म्हणजे इतक्या वर्षापासून आहे, असं का होतं. एका गरीबाच्या मुलासाठी जो मेरिटोरियस आहे, तो स्कॉलर आहे, तो ब्राईट मुलगा आहे, तो गरीब घरचा आहे आणि तो एमटेक करतो आणि त्याला त्याच्यासाठी सरकारी योजना आहे, पण वेळेवर पैसे भरले नाही तर तुला ऍडमिशन होणार नाही.
पण ते सरकारच्या योजना असताना अशा पद्धतीची वागणूक देणं, अपमानित करणं, तर ते जे संबंधित अधिकारी आहे ते त्याला जबाबदार ठरतात. म्हणून अशा अधिकाऱ्यांचं पुन्हा मला वाटते सेन्सिटायझेशन करण्याची गरज आहे. त्यांना संविधानिक फिलॉसॉफी समजून सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही सरकारला हे सांगत असतो की जे कर्मचारी अधिकारी आहे, कार्यशाळा घेऊन त्यांना संविधानिक अधिकार, संविधानिक कर्तव्य आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि लॉ ऑफ सिव्हिल सर्व्हिस अशा काही महत्वाच्या विषयावर त्यांचं सेन्सिटायझेशन होण्याची गरज आहे. सामाजिक न्याय परिषदा वर्षातून दोनदा, मी समाज कल्याणचा डायरेक्टर होतो तेव्हा मी पण सरकारला लिहिलं होतं की वर्षातून दोनदा मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय परिषदा झाल्या पाहिजे. एकही सामाजिक न्याय परिषद मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत 2008 पासून घेतलेला नाही. अनेक गोष्टी केल्या जातात, पण मात्र सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये ही जी उदासीनता, ही उदासीनता योग्य नाही, ती संविधानिक नाही आहे, ते संविधानिक कर्तव्याच्या निभावणारी नाही. आणि म्हणून त्याची जाणीव करून देण्यासाठी कोणाला काय वाटते, चांगलं वाईट याची आम्ही पर्वा करत नाही, पण जे चांगलं आहे ते सांगण्याचा आमचा संविधान फाउंडेशनच्या वतीने आमचा सातत्याने प्रयत्न करत आहे. आणि त्याच भूमिकेतून आज आम्ही हा परत येणाऱ्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये हे विषय मांडल्या गेले पाहिजे. हे आज जे काही मी बोललो ते रेकॉर्ड करून आम्ही युट्यूबवर ते टाकू आणि जे आमदार महोदयांकडे पण पाठवू, त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो विषय मांडला पाहिजे. कारण ते विधानसभेमध्ये असतात, त्यांचा तो अधिकार पण आहे त्यांना प्रश्न विचारण्याचा, लक्षवेधी विचारण्याचा. तर ते त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. आम्ही इनपुट त्यांच्यापर्यंत मागेही पोहोचवले, पुन्हा आता आम्ही पोहोचवू. तर हे समाज हितासाठी आणि शोषित वंचिताच्या दुर्बल घटकाच्या कल्याणासाठीचा हा जो एक छोटासा प्रयत्न संविधान फाउंडेशनच्या वतीने होतो आहे. वॉक फॉर संविधान नागपूरला 26 नोव्हेंबरला होणार आहे. तसंच वॉक फॉर संविधान यावर्षी पुण्याला पण होणार आहे. ते जिल्ह्यामध्ये व्हावं, ते सरकारच्या पातळीवर व्हावं, समाजाने करावं. एकूणच संविधान घरोघरी घेऊन जाण्याचा उपक्रम आपल्याला राबवावा लागणार आहे की ज्याला संविधान समजलं तो एक मला वाटते स्वतः सक्षम होण्याच्या प्रक्रियेमध्ये राहील आणि त्याला हक्काची जाणीव झाली तर त्यासाठी तो प्रयत्न करेल आणि आपल्या कर्तव्याची जाणीव त्यांना करून द्यावं लागेल, तर आपण हा देश घडवू शकतो. आणि हे एक राष्ट्र निर्माणाचं काम आहे संविधान जागृतीचं, असं मला वाटते. आणि त्याच दृष्टीनं संविधान फाउंडेशनचा हा प्रयत्न आहे. मी आजच्या या विषयाच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी थांबतो. सगळ्यांना मी जय भीम करतो. सगळ्यांचे मी जे सहभागी झाले किंवा नंतर जे व्हिडिओ ऐकतील त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. वामनदादा म्हणतात, सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो. शोषितांच्या वंचितांचा वाटा त्यांच्यापर्यंत, त्यांच्या मुलाबाळांपर्यंत, त्यांच्या घरांपर्यंत, त्यांच्या वस्तीपर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. आणि म्हणून शेड्यूल कास्ट सप्लायचा कायदा व्हावा, ट्रायबल सप्लायचा कायदा व्हावा, लोकसंख्येप्रमाणे निधी मिळावा, शिष्यवृत्ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, भूमिहीनांना जमीन मिळावी, बेघरांना घर मिळावं. अशा पद्धतीच्या महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या काही विकासाच्या योजना आहेत, ज्या आर्टिकल 46च्या अधीन निर्माण झालेल्या आहेत, आणि या योजना जर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तरच वंचित हा सक्षम होईल. आणि वंचितांना सक्षम करण्याची लढाई आपण गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहोत. आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत. या वंचितांच्या विकासाचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न, त्यांची वास्तविकता आपण आपल्या या संवादातून मांडलीत. संविधान फाउंडेशनच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. या संवाद सत्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सर्व प्रेक्षकांचे मी पुनश्च आभार मानतो. संविधान मित्र व्हावं असं आवाहन या निमित्ताने करतो. येत्या 26 नोव्हेंबरला आयोजित होणाऱ्या वॉक फॉर संविधानमध्ये प्रचंड संख्येने सहभागी व्हावं आणि संविधानाचा जागर करावा असं आवाहन करतो आणि येथेच थांबतो. पुन्हा भेटूया एक 80व्या संवादामध्ये एका नवीन वक्त्यासह, नवीन विषयासह. धन्यवाद. जय भीम.